हेलो। रितेश सर, हम्म। ये आपका नंबर ही मैंने सेव नहीं कर किया. देखो काल तुम्ही आला होता ना परवा. हो पाडे सर, मला हाँ. आता ते शुभमचा फोन आलेला. अरे ते हम्म. तुम्ही सरांचा फोन आला. मी म्हटलं सेवच करायचं राहिलं, म्हटलं सॉरी म्हटलं. मग ते नाही नाही, आता हरकत लक्षात नाही. आलं मला 40,000 नंबर तुम्ही म्हटलेला ना. हो हो हा हो. आता शोधून, कारण काल ते मी अक्कलकोटला गेलेलो. ओके. अं, बोला की सर. मी फोन याच्यासाठी केलेला, हा तुमचं काही सर. होते का बघण्यासाठी म्हणून मी सिस्टम मध्ये टाकलेलं. बर. तर हा, तुम्ही मला बोललात की तो अवॉर्ड पास झालेला, तेवढं झालेलं ना लीगलचं. लिगलचा अवॉर्ड पण पास झालाय आणि सेक्शन 25 पण हा. चालू झालेली आहे. तर तो तो जो झालेला आहे ना, त्याच्यापुढे तुमचा प्रॉब्लेम असा आहे की विलफुल डिफॉल्टर म्हणून तुमची फाईल टाकली आहे. हो ते पण माहिती आहे की मला. हो विलफुल पण माहिती आहे. हा, मग विलफुल झालं तर तुम्हाला तो पुढे जाऊन त्रास होणार ना सर. नाही, आपल्याला लोनच घ्यायचं नाही आहे आता. लोनचा इश्यू नसतो. हा. विलफुल डिफॉल्टर मध्ये तुमचे हं. अकाउंट वगैरे फ्रीजिंगच्या सगळ्या नोटिसेस चालू होतात. नाही कारण ते आरबीआय कडे जातं. ऐका की अख्ख्या इंडियामध्ये 1500 लोकांना विलफुल डिफॉल्टर घोषित आतापर्यंत सिद्ध करू शकलंय. हम्म, हम्म, ते बी सगळे ते विजय मल्ल्यासारखे डॉन लोक सगळे. आणि हम्म, विलफुल डिफॉल्ट पण कधी तुम्ही म्हणू शकता की ज्यावेळी तुमच्याकडे पैसे आहेत आणि तुम्ही ते भरत नाही, अशा हम्म, वेळी तुम्ही ते विलफुल. आपलं तर आता माझे ॲडव्होकेट नरेंद्र जोशी साहेब तुम्हाला माहितीच आहे. हम्म. मला सगळं त्यांनी ते समजावून पूर्वी त्यांना नोटीस ऑलरेडी मी पाठवलेली नाही त्यावेळी. नाही, काही हरकत नाही सर. हा. माझा बघा, मी तुम्हाला स्वतः येऊन जेव्हा हा. भेटलो हा. तेव्हा मी हा. तुम्हाला काय हा. सांगितलं, माझं पर्पज असतं ना हे हा. सॉल्व्ह करणं. आणि अकाउंट मध्ये ऐका तरी, अकाउंट सीज करायला अकाउंट मध्ये कुठला पैसे तर पाहिजेत काय. नको 10,000 हम्म, 20,000 5,000 काय मिळणार आहे बँकेला सांगा बघू. हम्म, अकाउंटला पैसे तर नको काय आपल्या, सांगा तुम्ही. हम्म, त्यामुळे आता काय असं बघा, आता आमचं आता जे आयुष्यात मध्ये जेवढं करायचं होतं कामं आतापर्यंत केली. आता एंड मोमेंटला आम्हाला ही सिच्युएशन आली. ठीक आहे, आता हम्म, मुलगा सेटल झालाय तिकडं, त्याचा जॉब लागला की आम्ही त्याच्यातनं निसटलो. आपल्याला हम्म, काय हॉस्पिटल बांधायचं नाही की हम्म, दुसऱ्या प्रॉपर्टी खरेदी करायच्या नाहीत हम्म, काय. त्याच्यामुळे मग काय कुठलं अकाउंट बिकाउंट काय आम्ही ते सगळं सोडूनच दिलंय. फार एकदम असं हम्म, दगडासारखं झालोय बघा, एवढ्या नोटिसेसला रिप्लाय देऊन. ते हम्म. बिलकुल नाही तर डिलकुल सगळं फेस केलंय आम्ही, ए टू व्हेरी झेड. गुड. तुमच्या पण दुसऱ्याच्या पण बँकेच्या आपल्याला आलेल्या आहेत. डन डन. हा. ठीक आहे सर, मी बोलतो तुमच्याशी. जरा आहे ना, एक कॉलवर जातो. ओके ओके सर. ओके ओके सर. हा.